आज सकाळी उठल्यावर तुम्ही मोबाईलवर किती मेसेजेस वाचले हे लगेच पुढे पाठवा. मीडिया तुम्हाला हे कधीच दाखवणार नाही किंवा सत्य लपवलं जातंय असे मथळे आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेत, हो ना? हे मेसेजेस इतके तातडीचे वाटतात की आपण क्षणाचाही विचार न करता ते पुढे ढकलून देतो. पण या सगळ्या गडबडीत एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतंय. हा प्रश्न आता आपण स्वतःला विचारणं खरंच खूप गरजेचं झालंय. रोज आपल्या फोनवर येणारे हे शेकडो फॉरवर्ड्स फक्त आपल्याला माहिती देत आहेत की ते नकळतपणे आपली विचारसरणी, आपले दृष्टिकोन घडवत आहेत? हे रोजचे मेसेजेस आपल्याला खरोखरच अधिक शहाणं बनवतात की फक्त एक मोठा भ्रम तयार करण्याचं काम करतात? आजच्या या विश्लेषणात आपण याच डिजिटल चक्रव्यूहाचा वेध घेणार आहोत. आज आपण नेमकं काय पाहणार आहोत? थोडक्यात सांगायचं तर आधी आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची थोडी ओळख करून घेऊ. मग हे फॉरवर्ड्स इतके प्रभावी का ठरतात ते बघू. त्यानंतर हा भ्रम नेमका कसा तयार होतो, याचे आपल्या समाजावर काय गंभीर परिणाम होत आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भ्रमाकडून सत्याकडे जाण्याचे उपाय काय आहेत, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीची ओळख. आता बघा, इथे एक मोठा विरोधाभास आहे. पूर्वीच्या काळी आपलं एखादं मत कसं तयार व्हायचं? आपण खूप वाचन करायचो, लोकांसोबत चर्चा करायचो, वेगवेगळे दृष्टिकोन ऐकून घ्यायचो. पण आज अनेकदा आपलं मत तयार होतं ते एकाच सेकंदात आलेल्या फॉरवर्डवरून, एखाद्या एडिट केलेल्या व्हिडिओवरून, किंवा फक्त आपल्या भावनांना भिडणाऱ्या 2 ओळींवरून. ती जी संथ आणि विचार करण्याची प्रक्रिया होती ना, तिची जागा आता या अशा पडताळणी न केलेल्या माहितीने घेतली आहे. आणि या मागचं सर्वात मोठं कारण काय माहिती आहे? माहितीचा वेग जितका वाढतो तितका पडताळणीचा वेग मंदावतो. डिजिटल विश्वात माहिती अक्षरशः वाऱ्यासारखी पसरते, पण दुर्दैवाने या प्रचंड वेगामुळेच ती माहिती खरी आहे की खोटी हे तपासण्याची उसंतच आपल्याकडे उरलेली नाहीये. आपण सत्यापेक्षा स्पीडला जास्त महत्त्व द्यायला लागलो आहोत. मग आता प्रश्न पडतो की हे फॉरवर्ड्स आपल्यावर इतके प्रभावी कसे काय ठरतात? याचं सरळ उत्तर म्हणजे ते थेट आपल्या भावनांना हायजॅक करतात. जे मेसेज सर्वात जास्त व्हायरल होतात ना, ते माहितीवर नाहीत तर भावनांवर चालतात. ते आपला राग भडकावतात, मनात भीती निर्माण करतात, खोटा अभिमान जागृत करतात किंवा मग आपले विरुद्ध परके अशी भिंत उभी करतात. आणि होतं काय, जेव्हा अशा तीव्र भावना उफाळून येतात तेव्हा आपल्या मेंदूचा तार्किक विचार करणारा भाग थोडा वेळ सुन्न होतो. आपण विचार करण्याऐवजी फक्त रिॲक्ट करतो. यात आणखी एक मानवी प्रवृत्ती भर घालते, ज्याला आपण कन्फर्मेशन बायस म्हणतो. म्हणजे कसं, जर एखादा मेसेज अशा गोष्टीबद्दल असेल जी आपल्याला आधीपासूनच खरी वाटतीये, तर आपला मेंदू कोणतीही शंका न घेता तो मेसेज लगेच खरा मानतो. अरे, हेच तर मी म्हणत होतो असं वाटून आपण तो पुढे ढकलतो. आपण सत्य शोधत नाही, आपण फक्त स्वतःला बरोबर ठरवणारी माहिती शोधत असतो. आता हे सगळं मिळून तो भ्रम नेमका कसा तयार करतात ते आपण बघूया. कल्पना करा, तुमच्या 10 जणांच्या ग्रुपवर एक फॉरवर्ड आला. एकाने पाठवला, 3 जणांनी वाचून तो इतर ग्रुप्सवर फॉरवर्ड केला, तिथून तो आणखी पुढे गेला. हे गणित इतक्या वेगाने वाढतं की दुसऱ्या दिवशी सकाळी तोच खोटा मेसेज 50 वेगवेगळ्या ग्रुप्सवर फिरत असतो. आणि मग आपल्याला वाटू लागतं, अरे, इतके लोक बोलतायत म्हणजे नक्कीच यात काहीतरी तथ्य असणार. पण इथेच आपण फसवले जातो, कारण लोकप्रियता आणि सत्य या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी खोटी माहिती तुम्हाला 1000 वेळा दिसली, तुमच्या ओळखीच्या लोकांनी पाठवली, तरी ती सत्य होत नाही. ती फक्त एक लोकप्रिय खोटी गोष्ट बनते. पण दुर्दैवाने आपण या लोकप्रियतेलाच सत्य मानण्याची चूक करतो. जेव्हा पडताळणी थांबते तेव्हा याचे समाजावर काय गंभीर परिणाम होतात ते आता पाहूया. आजूबाजूला पाहिलं तर चित्र अगदी स्पष्ट दिसतं. या खोट्या माहितीमुळे समाजात एकमेकांबद्दलचा अविश्वास प्रचंड वाढलाय. जो आपल्यापेक्षा वेगळा विचार करतो त्याला आपण थेट आपला शत्रूच समजायला लागलोय. शांत आणि समंजस चर्चांची जागा आता आरडाओरड्यांनी घेतली आहे. साधा मतभेद असला तरी लगेच देशद्रोही किंवा अंधभक्त अशी लेबल्स लावली जातात. आणि या सगळ्या गोंधळात जे आपले खऱ्या अर्थाने महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मात्र कुठेतरी खूप मागे पडतायत. कारण बघा, लोकशाही फक्त आपण जाऊन मतदान करण्यावर चालत नाही, ती माहितीच्या गुणवत्तेवरही चालते. आपण रोज कोणती माहिती ग्रहण करतोय यावर आपलं आणि समाजाचं भविष्य ठरतं. जर आपल्यापर्यंत पोहोचणारी माहितीच मुळात दूषित आणि खोटी असेल तर त्यातून तयार होणारी आपली मतं आणि निर्णय हे नक्कीच चुकीचे असणार आहेत. मग ह्या सगळ्यावर उपाय काय? ह्या भ्रमाकडून आपण सत्याकडे कसं जायचं? चला बघूया. सर्वात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे पॉज रूल. म्हणजेच फॉरवर्ड करण्याआधी थोडं थांबा. स्वतःला विचारा की हा मेसेज कोणी पाठवलाय, याचा मूळ स्रोत काय आहे, तारीख काय आहे, आणि सर्वात महत्त्वाचं,
हा मेसेज आपल्याला खरोखरच काही माहिती देतोय की फक्त आपल्या भावना भडकावण्याचं काम करतोय? फक्त या काही सेकंदांच्या सवयीमुळे खोट्या माहितीला खूप मोठा आळा बसू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे 2 स्रोत नियम. व्हॉट्सॲपवर एखादी खळबळजनक बातमी आली की ती लगेच खरी मानू नका. तीच बातमी इंटरनेटवर इतर कुठे आहे का हे तपासा. विश्वासार्ह वृत्तसंस्थांच्या वेबसाईट्सवर जाऊन पहा. एकाच स्क्रीनवर अवलंबून राहण्यापेक्षा माहिती खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी नेहमी किमान 2 वेगवेगळ्या स्रोतांचा आधार घ्या. आणखी एक गोष्ट आपण शिकायला हवी ती म्हणजे ओपिनियन आणि फॅक्ट म्हणजेच मत आणि तथ्य यातला फरक ओळखायला. मत म्हणजे एखाद्याचा निष्कर्ष असू शकतो, पण तथ्य हे पुराव्यावर आधारित असतं. दोन्ही सारखे नसतात. आपण हे ओळखायला शिकलं पाहिजे की आपण वाचतोय तो एखादा ठोस पुरावा आहे की फक्त कोणीतरी अतिशय आत्मविश्वासाने मांडलेलं त्यांचं स्वतःचं मत आहे. आणि आपल्या मेंदूला या सततच्या माहितीच्या भडीमारातून थोडा आराम देणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच रोज थोडा वेळ डिजिटल उपवास करा. या वेळात कोणतेही फॉरवर्ड्स न वाचता सखोल वाचनावर भर द्या. एखादं चांगलं पुस्तक वाचा किंवा एखादा सविस्तर लेख वाचा. यामुळे आपली विचार करण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता पुन्हा सुधारते. आणि हा सगळा बदल आपण आपल्या घरापासूनच सुरू करू शकतो. घरात किंवा मित्रांमध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा ती जिंकण्यासाठी किंवा समोरच्याला खाली दाखवण्यासाठी करू नका, समजून घेण्यासाठी बोला. तू पूर्णपणे चुकीचं आहेस असं म्हणण्याऐवजी तुला असं का वाटतं असा प्रश्न विचारा. यामुळे संवादाचे दरवाजे खुले राहतात. शेवटी एकच सांगतो, प्रश्न तंत्रज्ञानाचा नाहीये, प्रश्न आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा आहे. व्हॉट्सॲप हे फक्त एक साधन आहे. त्याचा वापर शस्त्रासारखं करायचा की ज्ञानाचं साधन म्हणून हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. एखादा मेसेज आल्यावर तो न वाचता फॉरवर्ड करायचा की थोडा वेळ घेऊन व्हेरीफाय करायचा, ही निवड सर्वस्वी आपली आहे. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्हाला काय वाटतं, हे व्हॉट्सॲप खरोखरच आपली नवीन मतं तयार करतंय की आपल्या मनात आधीपासूनच असलेल्या मतांना अधिक मजबूत करण्याचं काम करतंय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हे विश्लेषण पुढे पाठवण्यासाठी